नक्कीच चेंडू जर षटकार मारल्यानंतर बाहेर गेला तर जुना चेंडू इथे उपलब्ध नाही. आपल्याला घासलेला चेंडू दिला जाईल. याची दोन्ही संघाच्या संघाने नोंद घ्यायची आहे. तर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हरी जोशी चेंडूवर झेपावतोय. तोपर्यंत एका धावेने आपलं खातं उघडतोय फलंदाज शेखर दलवी. तो बिल्कुल यहाँ पर आज के दिन की शुरुआत होती हुई राइस बिल्डर्स एंड डेवलपर्स और प्रभु देवा बॉयज पहली गेंद लोअर फुल टॉस गेंद थी, बहुत ही बढ़िया तरीके से उस गेंद को खेल दिया था. यावेळी हुक केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू जातोय सीमा पार कडाकेदार चौकार. Wave your hands in the motherfucking वहाँ पर कल्पेश बबलू के बल्ले से शॉर्ट गेंद थी और बहुत ही बेहतरीन तरीके से हुक कर दिया था उस गेंद को. 4 रनों की मदद से अपना खाता खोलते हुए कल्पेश बबलू. यावेळी पावलांचा वापर केला होता मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. आगे निकलकर खेलने की कोशिश की थी वहां पर कल्पेश बबलू ने. बल्ले का अंदरूनी सिरा लगा था, चाइनीज कट लगा था. अच्छी वापसी करते हुए विश्वनाथ जाधव. नक्कीच चांगली वापसी कमबॅक करताना विश्वनाथ जाधव. बॅन फ्रॉम धानेव टर्न फ्रॉम VIP डायझिन राईट आर्म मोडतो विकेट. लॉ फोल्डर चेंडूला लॉप केलेला आहे. काव कॉर्नर रिझन मध्ये कुठलीच संधी नाही. चेंडू जातोय सीमा पार 4-2 चौकार. ऐसा देखा नहीं खूबसूरत. मधून मॅन फ्रॉम कुकशे वंडर बॉय PTC. यावेळी आपटलेला चेंडू जोरदार अपफील आणि पंच सहमत. फलंदाज बाद कल्पेश पाटील याची गेली संपुष्टात. जैसे महकती यावेळी मात्र द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज. अप्रतिम गोलंदाजी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं होतं. जी बिल्कुल अच्छी गेंद रही थी वहां पर इस बार विश्वनाथ जाधव की. ओवर की समाप्ति होती हुई 1 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 9. 1 विकेट गंवाने के बाद राइस बिल्डर्स. पहिल्या षटकार समाप्तीनंतर 1-9 अशी धावसंख्या आपण पाहतोय. बाद ओव्हर फलंदाज कल्पेश पाटील ज्याने 2 चौकाराच्या मदतीने 8 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलेले. खेळपट्टीवर सध्या आपण पाहतोय शेखर दलवे आणि साहिल शेख यांनी या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकण्याचा विक्रम केला होता. पहिला अर्धशतकवीर सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 5 फलंदाजांनी अर्धशतक झळकवले. त्यामध्ये राईस बिल्डर्स आणि डेव्हलपर संघाचा साहिल शेख ज्याने देवा टायगर संघाविरुद्ध 17 चेंडूमध्ये नाबाद 58 धावा कुठून काढल्या होत्या.
तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. गोलंदाजी मार्कवर दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज दर्शन पाटील येतोय, मॅन फ्रॉम वडगर. दर्शन पाटील याने या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. एक सामना जर सोडला तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30-38चं सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये आपण पाहू शकता 20 मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. थर्डमॅन फाईन लेग हे यष्टिरक्षक जगदीश नाईक याच्या मागे आपण पाहतोय. दर्शन पाटील दूरवरच्या टोकाकडून, सामनागर फलंदाज शेखर दलवे. यावेळी स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. जयेश पाटीलला चेंडू फील करून फेकी करतोय. तोपर्यंत फक्त एकाच धावे समाधान मानावं लागते सेकडला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. दूसरे ओवर के लिए दर्शन को बुलाया गया वहाँ पर। पहली गेंद के ऊपर 1 रन आता हुआ, स्कोर 10 रनों पर दूसरे ओवर का खेल शुरू हो चुका है और आज के दिन का ये पहला मुकाबला हम देख रहे हैं। दर्शन राईट अमोर द विकेट. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे. हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. उसने जाना कि साहिल शेख ने सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 16 पर। ओमकार शेट्टे हमसे जुड़ते हुए हमारे साथी कमेंटेटर, वेलकम ओमकार, आपका स्वागत है। यावेळी फुलटाच चेंडू, फायदा उचलता आलेला नाही का, हलकासा अपील तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस गेंद थी वहां पर लेकिन उसको पनिश नहीं कर पाए साहिल शेख। क्रॉस बैटर स्ट्रोक खेलने की कोशिश की थी। दुसरं षटक मार्गस्थ आहे. दर्शन पाटील दुसरं षटक हाताळतोय. सामनागर फलंदाज पुन्हा एकदा साहिल शेख. ऑन साईडला आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत, त्यामध्ये फाईन लेग रिजन आणि मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला फाईन केलेला आहे. फाईन लेग रिजन मधून कुठलीही संधी नाही, चेंडू जातोय सीमापार, चौकार. बाजी यहाँ पर देखने को मिल रही है। साहिल शेख द्वारा जगह बनाकर इस गेंद को खेलना तो चाहते थे स्क्वायर लेग की दिशा में, लेकिन बल्ले का अंदरूनी सिरा लगा था वहाँ पर। फाइन लेग की दिशा में गेंद जाती हुई 4 रनों के लिए। चौके की मदद से स्कोर आगे पहुँचता हुआ 20 रनों पर। 20 धावा आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी समोर खेळलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने धावसंख्या वाढते. जी बिल्कुल, वहाँ पर 1 रन जरूर पूरा किया इस गेंद के ऊपर। फुल टॉस गेंद थी, बहुत ही बढ़िया तरीके से वी की शक्ल में खेला उस गेंद को लॉन्ग ऑफ की दिशा में। श्याम चौधरी वहाँ पर मौजूद थे। आजच्या दिवसामधील ही पहिली लढत आपण पाहतोय प्रभुदेव बॉईज भादवड विपक्षी राईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या 2 संघामध्ये. गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही का, चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाज. लेग बॅटचा इशारा येतोय फलंदाज पंचांकडून आणि एका धावेने धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 22 धावा, डबल 2. तरी ते 2 षटकांची समाप्ती झालेली आणि बरोबर 11.00च्या सरासरीने प्रति षटकामागे राईस बिल्डर्सांना डेव्हलपर्स या संघाने एका गाडीच्या मोबदल्यात आपल्या धावफलकावर धावा झळकल्या त्या 22 धावा. आजच्या दिवसामधील पहिलीच लढत आपण प्रभुदेव बॉईज भादवड विपक्ष राईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या 2 संघामध्ये पाहतोय. P1 आणि P2 या दोन्ही मेंडेटरी पॉवरच्या षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात.
तो 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 22। एक विकेट गंवाने के बाद आउट होने वाले बल्लेबाज रहे थे कल्पेश बबलू। अभी भी हम देख सकते हैं कि शेखर दलवी और साहिल शेख बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, जबकि तीसरे ओवर के लिए राजदीप को बुलाया गया है। पहली गेंद वहां पर राजदीप की फुल टॉस गेंद थी, स्विच हिट खेलने की कोशिश की थी वहां पर शेखर दलवी ने। स्ट्रोक खेलते वक्त उतनी ताकत नहीं बटोर पाए थे शेखर, एक रन की मदद से इस स्ट्राइक को रोटेट करते हुए। धनराज है गेंदबाज। गोलंदाजी मार्कवर धनराज आहे. सामनागर फलंदाज साहिल शेख. आणि सॉफ्ट डिसमिसलच्या रूपाने बाद होते फलंदाज आपण पाहतोय. स्वस्तामध्ये बाद होताना हा साहिल शेख एक मोठा हादरा बसतोय तो राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाला. जादू उसी बीच वहां पर सफल होकर खेलने की कोशिश की थी उस गेंद को शेखर दलवी ने। अच्छी गेंद रही थी वहां पर धनराज की। देखना है क्या कुछ हुआ है, ये देखना होगा। शायद हिट विकेट आउट हुए वहां पर बल्लेबाज शेखर दलवी। एम्पायर शानू कुरैशी बताए क्या डिसीजन है। एम्पायर्स बताए अपना डिसीजन। एम्पायर शानू कुरैशी। ओके, तो यहाँ पर विकेट गिरता हुआ राइस बिल्डर एंड डेवलपर्स का शेखर दलवी के रूप में हिट विकेट आउट हुए वहां पर शेखर। ये देखिए किस तरह से विकेट गिरा है वहां पर, बिल्कुल हिट विकेट आउट हुए है। नक्कीच हिट विकेटच्या रूपाने शेखर दलव्याची केली संपुष्टात येते आणि सफल तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. सफल होकर खेलने की कोशिश की वहां पर शेखर ने। बल्ला जो रहा था वो बेल से जा लगा था, वही कारण था कि वो हिट विकेट आउट हुए। तो तीसरा विकेट गिरता हुआ यहाँ पर राइस बिल्डर्स का 23 रनों पर। आता मात्र दोन्ही नौके फलंदाज खेळपट्टीवर आहेत. आयकॉन प्लेअर सुहास पवार आणि त्याला साथ देण्यासाठी संघनायक हरेश केने. 3 बाद 23 अशी धावसंख्या आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना धनराज इस बीच वहां पर अच्छी गेंद रही थी, बहुत ही करारा स्ट्रोक आता हुआ और गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए।
षटकारांना आपलं खातं उघडलं होतं. हरीश केने याच्यावर नक्कीच मोठी जबाबदारी असणार आहे. जर चांगल्या धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला पोचवायचं असेल की आपली इनिंग इथे खेळावे लागेल. उसी बीच वहां पर देखना, इस गेंद को ऊपर खेल दिया, ऊंचाई ज्यादा है, जज नहीं कर पाए वहां पर गेंद को धनराज. उसी बीच 2 रन पूरे करते हुए इस गेंद के ऊपर स्कोर आगे खिसकता हुआ 2 रनों की मदद से 29 रनों पर. 29 धावा धावपलकर पाहायला मिळतात. एक संधी होती मात्र अशक्य झेल होता. प्रयत्न चांगला केला होता तिथे. बिल्कुल बड़े हिट की तरफ गए थे वहां पर हरीश केने, मिस टाइम स्ट्रोक खेल बैठे थे. एक मौका आया था हरीश केने को आउट करने का, लेकिन अच्छी गेंदबाजी यहां पर देखने को मिल रही है धनराज द्वारा. पहली 2 गेंदों पर विकेट, उसके बाद एक बाउंड्री और फिर 2 रन. इसी बीच एक बार फिर से अच्छी गेंद वहां पर लॉन्ग ऑफ की दिशा में खेला है राजा. जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच 1 रन आएगा इस गेंद के ऊपर. आणि एकेरी धावेने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 30 धावा. तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. बरोबर 10.00 ची सरासरी आतापर्यंत राईस बिल्डर्स आणि डेव्हलपर संघाने इथे राखलेले आहे. 3 फलंदाज बाद, 3 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या झालेली आहे ती 30. बहुत धन्यवाद शुभा धुमाल और शुक्रिया मजहर खान. हमारे बीच में प्रिंस ऑफ भादवर प्रभुदास नाइक जी आए हैं, हम देवेंद्र नाइक आए हैं. युवा माजी आपका हार्दिक स्वागत है. तारिक रईस साहब जुड़ चुके हैं हमारे ओनर, आपका भी हार्दिक स्वागत. सो बैक टू क्रिकेट. भिवंडी सुपर से ऊपर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत. तीन ओवर की समाप्ति पे हम रन देखते हैं तो कुल मिलाकर 30 रन बने और 3 विकेटें गिरी है. डीजे मैन सुबह सुबह बता रहे थे कि उसने जाना की तारीफ मुमकिन नहीं. यहाँ मैं कहना चाहूँगा कि भिवंडी प्रीमियर लीग की तारीफ मुमकिन नहीं. ओमकार शेट्टी जुड़ चुके हैं. इस मरतबा गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर खेल दिया है. 6 रन. हरीश केने का जो अंदाज है वो पहले दिन से आज तक आखिरी दिन तक सिमिलर. व्हाट अ प्लेयर इज. नीले नीले हम कप्तान हरीश केने 13 रन बनाकर आउट होके आते हुए. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी. ये देखिए किस तरह से विकेट गिरा था. भिवंडी प्रीमियर लीग का आज सुपर संडे, सुपर से ऊपर दिन और सुपर से ऊपर स्वागत. देखिए जो खिलाड़ी बैट्समैन हो, बॉलर हो, कोई भी हो, वहाँ से कोई इशारा नहीं करना है. जब अंपायर को लगेगा तो ये अंपायर तीसरे अंपायर को किसी, अगर उनको बहुत ज़रूरत होगी तो बहरहाल कोई बैट्समैन, कोई बॉलर तीसरे अंपायर के लिए इशारा नहीं कर सकता है. रिव्यू सिर्फ बीमर पे दिया जाएगा. नए बैट्समैन बल्लेबाजी के लिए आते हुए महेंद्र मागे, फिनिशर ऑफ भिवंडी. और क्या बल्लेबाजी कर रहे हैं महेंद्र मागे. सामना कर रहे हैं विश्वनाथ यादव का. ये बैटल सुबह में सबसे बढ़कर यादव राइट आर्म ओवर द स्टंप्स. मागे को स्टंप्स को कवर किया, धीरे से पुश किया डीप एक्स्ट्रा कवर में. 1 रन. मागे अपना खाता खोलते हुए और कुल स्कोर 37 पे पहुंचा है 4 विकेटों के नुकसान पे. देखिए ओमकार, रईस बिल्डर एंड डेवलपर को पता है कि अपोजिशन में
एक से बढ़कर एक बैट्समैन है और स्पेशली जगदीश नाइक, जयेश पाटिल और विश्वनाथ जाधव हैं, तो उनकी जो रणनीति है वो थोड़ी अलग रहेंगी। माजी यूआर बीएनएन कॉलेज देवेंद्र नाइक इस वक्त हमसे जुड़ चुके हैं और तारिक रईस, ओनर ऑफ रईस बिल्डर एंड डेवलपर, बहुत स्वागत है आपका। बाएं हाथ के बैट्समैन इस मर्तबा गेंद को खेल दिया है, बढ़िया कैच और आइकॉन खिलाड़ी सुहास पवार आउट। थोड़े अचंभित है वहां पर जिस तरह भागते हुए इस कैच को पकड़ा है डीप में। इस कैच के बारे में जो दर्शन पाटिल ने पकड़ा, ज्यावेळी बाउंड्री लाईनवरती तुम्ही फिल्डिंग करता तुम्हाला अगदी सतर्क राहावं लागतं आणि दर्शन एक तालुका क्रिकेटमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ग्रेट ऑलराऊंडर आहे आणि त्याच्याकडनं ही अपेक्षा तर नक्कीच होती फिल्डिंग करणाऱ्या प्रभुदेवा बॉईज क्रिकेट संघाला। सकाळचं सत्र अतिशय सुंदर असं क्रिकेटसाठी वातावरण आणि तेवढीच दर्जेदार अशी भिवंडी प्रीमियर लीग, सगळ्यांचंच मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। हल्के फुल्के बादल छाए हुए हैं लेकिन टेनिस क्रिकेट में भिवंडी प्रीमियर लीग छाया हुआ। सुबह के सत्र में आपका दिलकश स्वागत है। मौसम सुबह से ही थोड़ा सा हॉट लग रहा है आज। स्कोर है इस वक्त 37 रन। आकाश पाटिल को पुल करना चाहते थे, गेंद गली पे गई थी, रन लेना चाहते थे, मना किया महेंद्र मागे ने। विश्वनाथ जाधव अपने सुर और ताल में गेंदबाजी कर रहे हैं, लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा रहा है, विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं, बैट्समैन को जगह या रूम नहीं दे रहे। ओवर नंबर 4 चलता हुआ, जादव की गेंद, बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद हैं, 1 रन। आकाश पाटिल का खाता खुलता हुआ। 4 ओवर की समाप्ति, रन बने कुल 38 और टाइम हो चला है स्ट्रेटेजिक टाइम आउट का भिवंडी प्रीमियर लीग में। चांगली बॉलिंग केली विश्वनाथ जाधवनं। 17 धावा 2 ओव्हरमध्ये खर्च करत असताना 3 फलंदाजांना त्यांना बाद केलं आणि तसं पाहिलं तर विश्वनाथ जाधव जेव्हा जेव्हा भिवंडीमध्ये आलाय अतिशय चांगलं क्रिकेट भावेसर त्यानं खेळलंय। कारण नुकतीच जी आरडी कप पार पडली त्या स्पर्धेमध्ये देखील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट राहिला होता ग्रामीण टीम धानीवच्या माध्यमातून खेळताना। ये देखिए दोनों कोच वहाँ पे प्रभुदेवा बॉयज भादवार के जाते हुए प्रशांत, कुछ रणनीति बनाई जाती है। टाइम ही स्ट्रेटेजिक टाइम आउट का मतलब है कि आपको अपनी स्ट्रेटेजी बनाना है। आणि एका बाजूला हरेश केणे, आकाश आणि महेंद्र मागेमध्ये चर्चा होत असताना की येणाऱ्या 12 बॉलमध्ये कशा प्रकारे टार्गेट सेट केलं जावं। सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करणं तितकंसं अवघड असतं आणि ते सध्या फलकावरती 38 धावा आहेत। रेलिंग को हाथ छोड़ के आप खड़े रहें प्लीज। अशफाक पनवेलकर साहब सुबह सुबह हमसे जुड़ गए हैं, रोज जुड़ते हैं, आपका विशेष स्वागत। राहिल शेख माजिगाव पडघा त्यांचं देखील आगमन होतं। वेलकम राहिल, तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे। 38ला विकेट गेले सर, 4 ओव्हरचा खेळ झाला। 2 ओव्हरमध्ये काय माइंडसेट हवं बॅटिंग करणाऱ्या टीम रईस बिल्डर अँड डेव्हलपर्स की कितीपर्यंत जायला हवं? I think they are looking 70 plus because they know the opposition side Prabhudeva boys Bhadwar have a strong batting lineup. Is going to be Thanraj continue. Facing him batsman Akash Patil. Akash Patil is the architect and one of the classical stroke player. Is a very strong in front of the wicket like Jeetu Gauli, Akash Patil, Zarar, Zulfikar, Sachin Gaikwad, lot of name there, and Yogi. Here goes Dhanraj.
Goes to Akash. This time, not a very good stroke. Loosener delivery. Try to swing on the onside. Inside edge of the bat. Rose to short fine leg. Akash not happy because last one was a juicy full toss on the leg stump. Here goes Dhanraj. Facing him, Akash Patil. Goes to Akash, beauty. What a magnificent delivery. And Akash on his way, I think ball is tripped the bells. Magnificent ball indeed. Superb ball. Corner of the crease. Yes. What a ball. Trip the bells. Fine. Sharp in dipper. Extraordinary bowling from pace attacker Dhanraj. टप्पा पडल्यानंतर बॉल एवढा स्विंग झाला की फलंदाजाला देखील अपेक्षा नव्हती की ॲज अ फास्ट बॉलरकडनं ऑफ स्टिकला बॉल पडल्यानंतर इथे फलंदाजाची उजवी स्टिक घेऊन जाईल आणि तेच घडलं. चांगली बॉलिंग होत असताना धनराजकडनं. Last was in deeper delivery. And I think one of the best delivery in Bhiwandi Premier League. Dhanraj facing him Atish Bhambre. Remind you, you are watching the match between Rice Builder and Developer. Lovely ball once more. Try to york, check the footwork of Atish Bhambre. But similarly played, soft and drive to deep mid on. And with the stroke through for one. 39. You are watching the match between Rice Builder and Developer Taloli and Prabhu Deva Boys Bhadwar. Prabhu Deva won the toss, selected field first, fifth over in progress. Dhanraj. Goes to Mage. Lovely ball. Mage tried, but nice stop on his follow through. What a bowling from Dhanraj. Still he keep batsmen keep and quiet in death overs. It has been a wonderful bowling. Here we go. Facing him, Mahendra Mage, the finisher of Bhiwandi. This time Mage hits in style of Mahendra Mage over the cow corner. Great shot, 6 runs. Five for the loss of 6 wicket. It has been a great stroke played by Mahendra Mage. Full-blooded shot. Plenty of power behind the stroke and tremendous timing. Great shot. Dhanraj. Another big one. This time over square leg and Mahendra Mage in his style. Customer in tight situation in death over. Look at that. What a shot. Magnificently played. Sweep dash ball over square leg. All the way to the boundary for 6. ना महेंद्र मागे सध्या तरी सगळ्यांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करतोय. पहिला बॉल त्याला अगदी चांगला टाकला बॉलर धनराजनं. त्याला सन्मान देण्यास भाग पाडलं. पण नंतर सांगत असताना महेंद्र मागे आपल्या फलंदाजीची ताकद
2 बॉलवरती 2 षटकार मारले. परिस्थिती थोडीशी बिकट होती. आता पुन्हा एकदा 10ची सरासरी आणि त्यापेक्षा थोडंसं जास्त और- रन रेट पाहायला मिळतं 51. रमीज रईस हमसे जुड़ चुके की मैन एक अलग अंदाज में तारिक रईस को दिखाया जा रहा है. अशफाक पनवेलकर, और ये देखिए हमारे तंजीम गोरेकर खुश हैं बीपीएल की कामयाबी से. सुल्तान खान स्विंग के सुल्तान, कल दिन भर में उन्होंने 7 विकेटें 2 मैच में हासिल की थी. अरफात खरबे, शेवटचं षटक आणि बॉलिंग मार्कवरती सज्ज होतं बॉलर. पहिलाच बॉल, फटका चांगला अतिश भामरेच्या बॅटमधनं. हॉट शॉट ऑफ द मॅच. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी षटकार आणि हीच ओळख आहे अतिश भामरेची. हाफली होता ऑफ स्टिकला आणि या षटकारांना 57 वरती जाऊन पोहोचले धावफलक. आणि अतिश भामरेच्या बॅटमधून बॉल बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्कच्या वरतून सीमारेषा बाहेर षटकारासाठी. इनिंगचा पहिला बॉल फेस करताना अतिश भामरेच्या बॅटमधनं सिंगल आली. आय सेटल कुठेतरी करण्याचा प्रयत्न होता. महेंद्र मागे ज्यावेळी आला त्यावेळी देखील सिंगलनं त्यांना अकाउंट ओपन केलं आणि आता पहिल्या बॉलवरती षटकार. देखिए पिछली 3 गेंदों में 3 सिक्सर आए हैं. आणि नक्कीच आता डेट ओव्हरमध्ये ते गरजेचं देखील होतं. कंधेंद्राज चांगली बॉलिंग करत होता, नंतर त्याला टार्गेट केलं. आणि आता उमेश नाईक, अजून एक चांगला फटका, शॉट ऑफ लेन ऑन साइडला. हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल डीप मिड विकेटच्या वरतून आतिश भामरेच्या बॅटमधून वादळ आलंय बीपीएल मध्ये. राईस बिल्डर अँड डेव्हलपर्स नावाचं बॅक टू बॅक दुसरा षटकार. दिस इज द ग्रेट बैटिंग. मॉनिटर पे दिखाया जा रहा था कि कितने वहाँ सिक्सर लगा है. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा चाबुक, और टाइमिंग क्या है, जा रही है दूर गगन की छाव में. हाई एंड हैंडसम बिग वन, 6 रन. अगदी अतिश भामरे देखील आता सांगतोय जिथे परिस्थिती गंभीर तिथे अतिश भामरे खंबीर. वॉट अ फाईट. 63 लॉस ऑफ 6. यावी गतीमध्ये परिवर्तन फसवलंय अतिश भामरेला. क्षेत्ररक्षक येतोय. वंडर बॉब भिवंडी जेपी त्यांना घेतली आहे कॅच. मात्र अतिश भामरेनं आपलं काम केलंय. शॉर्ट बट एक स्वीट इनिंग. या उसके ऊपर के जो रन है, जहाँ तक गेंदबाजी का ताल्लुक है, रईस बिल्डर एंड डेवलपर एक्सपीरियंस ऋषि पटेल बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, जो इस वक्त बल्लेबाजी को जा रहे हैं. वन ऑफ द ग्रेट सीनी आपल्या टीमची टोटल 63. 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. आणि जशी आपण चर्चा करत होतो मागच्या षटकाच्या अगोदर की 70+ जाण्याचा प्रयत्न असेल, आणि आता महेंद्र मागेच्या बॅटमधनं काही मोठे फटके आले, त्यासाठी ज्याला जाणलं जातं तर नक्की 70+ टार्गेट सेट करू शकेल राईस बिल्डर अँड डेव्हलपर्स. फुल टॉस बॉल आणि भिरकावून दिलाय आउट ऑफ द पार्क. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एबी स्पोर्ट्स खाडी पार स्टँडच्या वरतून बॉल देखील सीमा पार. महेंद्र मागेच्या बॅटमधनं आउट ऑफ द पार्क. और कह सकते हैं कि महेंद्र मागे को डेथ ओवर में रोकना मुश्किल नहीं बल्कि नामुमकिन. व्हाट अ प्लेयर इज. आइए देखते हैं. अपने आप को शफल किया, खराब गेंद नहीं थी, लोअर फुल टॉस गेंद थी, लेफ्ट स्वीप किया, आधा फ्लिक का अंदाज और गेंद फिर आउट ऑफ पार्क. 6 रन. जसं बॉलिवूडमध्ये शाहरुख शिवाय बॉलिवूड इनकम्प्लीट आहे, तसं भिवंडीमध्ये भावेश सरांशिवाय भिवंडीचं समालोचन इनकम्प्लीट आहे. आणि त्याच शाहरुखचा एक डायलॉग होता, 11 मुलगों की पुलिस भी मेरे पीछे पडे तो मुझे ढूंढना नामुमकिन आहे. इथे देखील 12 संघ आहेत आणि 11 संघांना महेंद्र मागे सांगतो की मला थांबवणं हे तितकंसं कठीण आहे. वॉट अ ग्रेट बॅटिंग. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. उमेश नाईक
थोडस महागडे षटक ऑफ साइडला अगदी खोलवर टप्प्याचा वाईड यॉर्कर त्याला देखील खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर महेंद्र मागेच्या बॅट बंद षटकारानंतर आलेला चौकार आणि टीमची टोटल अगदी वेगानं फ्लाय होत असताना धावफलकावरती धावा झालेत 73. Great player is. Great player. Look at that helicopter drive. Nobody can move from his position and one bounce cross the extra cover boundary. It has been a high quality batting from finisher of Bhiwandi. दहशत निर्माण झाली आहे. महेंद्र मागे नावाची अंपायरचा इशारा. नो बॉल. एक्स्ट्रा रन ऍड होईल. त्याचबरोबरीनं फ्री ची संधी ते मिळेल बॅट्समन महेंद्र मागेला. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील शिल्लक आहे. आप जाके तारिक रईस इत्मीनान महसूस करते हुए क्योंकि 74 रन हुए हैं और ये फ्री हिट है. शेवटचा बॉल महेंद्र मागे. उमेश नाईकला पुन्हा एकदा खोदून काढल्या मात्र यावी फिल्डर आहे अडवण्याचा प्रयत्न आणि सक्सेस देखील झालाय. 2 धावा मिळतील रईस बिल्डर अँड डेव्हलपर्स टीमला आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल 76 वरती. सर आता आपण एक कॅल्क्युलेशन करू. ज्यावेळी बॅटिंग करत होती या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 4 ओव्हरमध्ये रन होत्या 38 आणि नंतर मैदानामध्ये आला महेंद्र मागे आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये इथे धावा बनवल्या गेल्या 38. म्हणजे 4 ओव्हर ज्या बॅट्समनला लागल्या 38 बनवण्यासाठी तिथे महेंद्र मागे आणि अतिश भामरीच्या एक चांगल्या खेळीनं 76चं टार्गेट सेट झालंय. 77 रन इथे पूर्ण करावा लागतील. या स्पर्धेमध्ये आता आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी अजून पुढे जाण्यासाठी प्रभुदेवा बॉईज क्रिकेट संघाला बिल्कुल समय मेरे पास हम उन लोगों को धन्यवाद और शुक्रिया अदा करेंगे जिनकी वजह से बीपीएल भिवंडी प्रीमियर लीग सुपर से ऊपर हुआ. साइंस स्पोर्ट खारबांव के महेंद्र पाटिल, अक्षय पाटिल, आपका विशेष धन्यवाद. एबी स्पोर्ट्स के अल्ताफ बाली, नईम शेख, आपका बहुत शुक्रिया. एसके इंटरप्राइजेस के रशीश अग्रवाल और शुमाइल सूसे, आप दोनों का धन्यवाद. रईस बिल्डर एंड डेवलपर के लिए तारिक रईस साहब, आपका शुक्रिया. देवा टाइगर्स बड़गा के लिए सुजीत डोले और पराग पटोले, आपका विशेष धन्यवाद. मैगी 11 के लिए मांगीलाल पालीवाल, आपका विशेष धन्यवाद. बिहान मित कुमार के लिए पद्माकर चौधरी, दिनेश चौधरी, विशेष धन्यवाद. बालाजी ग्लोबल्स के लिए वीरेंद्र दयानंद चोरगे जी, आपका विशेष धन्यवाद. चैलेंज स्पोर्ट्स के लिए मयूर विलास पाटिल, आपका विशेष धन्यवाद. आरके फ्रीड एंड एमजे स्पोर्ट्स के लिए फुरकान बुबेरे, आपका बहुत शुक्रिया. अगड़ी राजा पोगांव के लिए तेजस पाटिल, आपका विशेष धन्यवाद. और प्रभुदेवा बाईस बादवाड़ के लिए प्रभुदास मदन बुआ नाइक, आपका विशेष धन्यवाद. ये वो 12 हीरे थे जो बीपीएल के खूबसूरत हार में पुरोए गए और ये वो 12 लोग थे जिन्होंने पहले हिम्मत दिखाई और इतिहास में अब उनको क्रिकेट के सुनहरे पन्नों में लिखा जाएगा. थैंक्स आवर ऑल स्पॉन्सर. एक्रेलिक आर्ट 2 के पल्लन भाई, आपका बहुत शुक्रिया. ओटू लाइव पानी दुल्हन वहीं जो पियामन भाई और ओटू लाइव पानी आपकी प्यास बुझाए. शाहिद पापा, फैयाज अंसारी, आपका बहुत शुक्रिया. साथ ही साथ अंडर वन रूफ अली खरबे ने शॉपिंग की दुनिया में धमाका किया है. एक छत के नीचे तमाम चीज़ें मैसर, बहुत शुक्रिया आपका. साथ ही साथ आरोग्य मेडिकल मुकेश नांदुरकर जी, आपका विशेष धन्यवाद है. हमारे तमाम स्पॉन्सर पांडुरंग धर्मा पाटिल, 3rd प्राइज स्पॉन्सर, आपका विशेष धन्यवाद. 2nd प्राइज स्पॉन्सर 5 फॉर्चून रिलेटर्स के मुशीर नाचन साहब, आपका बहुत शुक्रिया. सभी हमारे जो स्पॉन्सर हैं उनका हम शुक्रिया अदा करते हैं ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से. लिए चलते हैं यहाँ पर कौन सी टीम आगे बढ़ती है ये देखने वाली बात है. लक्ष्य है 77 और इनिशियल ओवर में शुभा धुमाल और मजर खान. अतिशय चांगलं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालाय.
प्रभुदेवा बॉईजची बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली अगदी चांगली आहे. जगदीशजी नाईक आणि त्याच्या जोडीनं सलामीला आला तो म्हणजेच महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताचा सुपर डुपर स्टार विश्वनाथ जाधव. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आपण BPL 2021चं भव्य दिव्य पर्व एन्जॉय करतोय आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या वाणीने अगदी रंग भरला असे मजर खान आणि त्यांच्या जोडीनं भिवंडी विभागातील एक लोकप्रिय समालोचक ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर प्रेक्षकांमध्ये होते धमाल असा व्हॉइस ऑफ गोरसई सुभाषजी तुम्हाला इन्व्हाइट करतो. कोणी कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र BPL तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीची आणि भिवंडीच्या गौरवाची आणि अस्मितेची सन्मानाची अल्ताफजी बाली साहेबांची BPL 2021. बहुत बहुत शुक्रिया सिद्दीक भावे सर और ओमकार शेट्टे. तर जे लक्ष आहे ते 77 धावांचं 7-7. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू समोर खेळलेला आहे मध्ये मिड ऑफ रिजनला चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट का निशाणा साधण्याचा प्रयत्न, मात्र एक चोटी धाव पूर्ण करतो फलंदाज विश्वनाथ जाधव. बिल्कुल जोखिम भरा वहाँ पर रन पूरा किया है विश्वनाथ जाधव ने, एक रन की मदद से अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए. जो टारगेट है इस वक्त वो 77 रनों का टारगेट है प्रभुदेवा बॉयज के सामने. पहिलं षटक अतलतोय गोलंदाज अतिश बांबरे. मेंटेरी पॉवरचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. 77चं लक्ष आणि 77 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय प्रभुदेव बॉयज भादोडा संघ. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिझन मधून कुठलीही संधी नाही. चेंडू जातोय सीमा पारा. जगदीश नाईक याच्या बल्ले से चौके के साथ अपना खाता खोलते हुए और टीम का स्कोर पहुंचा दिया है 5 रनों पर. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर जगदीश नाईक द्वारा. नक्कीच जगदीश नाईक का सलामीला आलेला आहे. इरादा स्पष्ट केलेला आणि चौकारीने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. आतिश भामरे राईट आर्म द विकेट. यावेळी लॉब केलेला चेंडूला लॉफ्टेड फटका. प्रयत्न तर केला होता कपिल याने, मात्र प्रयत्न असफल आणि चेंडू जातोय सीमा पार. बॅक टू बॅक का हा दुसरा चौकार. आज के फाइनल डे में हमारे साथ जुड़ते हुए IPL की वेलवेट वाइस कुणाल दाते सर, आपका स्वागत है. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. कुणाल दाते सर आमचे सहकारी समोरचक. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. शॉर्ट पॉईंट रिजनला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1ने वाढून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. स्क्वायर कट लगाने की कोशिश की थी इस बार वहां पर जगदीश नाइक ने. बल्ला बहुत तेज घुमाया था, वही कारण था कि बल्ले के नीचे जाकर गेंद लगी थी. 1 रन की मदद से स्कोर 10 पर जा पहुंचा है. पहले ओव्हर का खेल हम देख रहे. आतिश भामरे राईट मोर द विकेटचा मारा करतोय. यावेळी स्टेपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. 77 धावांचं लक्ष आहे. आजच्या दिवसामधील हा पहिला सामना आपण पाहतोय. आज सुपर संडे आणि सुपर संघ सुपर खेळाडूंना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. यावेळी पलटी शॉट केल्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करतोय, मात्र प्रयत्न असफलला आणि चेंडू होतोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळालं होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षण झालेलं आहे. कॅच विन द मॅचचा
पकडा कॅच आणि जिंका मॅच नक्कीच हे क्रिकेटचं समीकरण आहे आणि कदाचित तिथे क्षेत्ररक्षक हे समीकरण विसरलं असेल. आणि लक्ष देखील या मॅचमध्ये जसं पाहिलं तर एक फायटिंग टोटल आहे, कारण या मैदानावरती 91 धावा चेस झालेत. या मैदानावरती 112 धावा होताना आपण पाहिल्यात. या मैदानावरती 101 धावेचा देखील एक टोटल आपण पाहिला आहे. आणि अंपायर तुम्हाला सूचना करतात वेळेच्या संदर्भात पहिली वॉर्निंग तुम्हाला दिली जाती आहे, त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणाऱ्या रेस बिल्डर अँड डेव्हलपर्स टीमचं. तर पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 15 धावा. एक संधी होती मात्र संधीचं तिथे सोनं करता आलं नाही. हाफ अँड टफ चान्स मात्र महत्त्वाच्या सामन्यामध्ये नक्कीच जे हॅफ अँड टफ चान्स आहे ती फुलमध्ये कन्वर्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आता तुम्ही लीग स्टेजेसला ज्यावेळी खेळत होता काहीशा चुका जरी झाल्या तुम्हाला नंतर संधी मिळत होती, बट आता तुम्ही लीग स्टेजेसमधून एक चांगली अचिव्हमेंट घेऊन पुढे सरकलात, त्यामुळे आता तुम्हाला इथे चुकांना संधी मुळीच नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं ना की जिथे चुकीला माफी नाही आहे. आणि अतिश भांबरेच्या षटकामध्ये मिसफिल्डचं जे आपण 2 चित्र पाहिलं ते भरपूर जास्त होतं. आणि प्रभुदेवा बॉईज संघ आता एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये विदाऊट लॉस 15 धावा आलेत. आणि महत्त्वाचं काय तर जगदीश नाईकनं 2-3 चेंडूंचा सामना करून 9 धावा, तर दुसऱ्या बाजूला 3 बॉलमध्ये विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं देखील 6 धावा. म्हणजे पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप हवी होती या मॅचमध्ये ती मिळत असताना प्रभुदेवा बॉईज क्रिकेट संघाला फलंदाजी अतिशय खोलवर या टीमकडे. अजूनही JPचं येणं बाकी आहे, दर्शनचं येणं बाकी आहे, अतिशय चांगल्या बासमन या टीमकडे आहेत. त्यामुळे नक्कीच कुठेतरी कमबॅक करावा लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. 77 धावांचं लक्ष आहे. 2 संध्या नक्कीच निर्माण झाल्या त्या पहिल्या षटकामध्ये. एफर्ट चांगलं पाहायला आलं होतं खास करून आकाश पाटील याच्याकडून. त्यानंतर डीप स्क्वेअर रिजनमध्ये एक संधी निर्माण झालेली होती आणि तिथे मात्र मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली होती. म्हणून म्हटलं जातं ना सुभाष सर की संधी येणार चात बुडवलेला बिस्किटासारखी असते. थोडा जरी उशीर झाला तर तुम्ही समजून चालला की ती संधी तुमच्या हातातून निसटून जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती आता दुसरं षटक घेऊन इथे सज्ज होतोय बॉलर. या मॅचमध्ये अगदी कठीण परिस्थिती आहे, विकेटची गरज आहे आणि चेतनला इन्व्हाइट केलं आहे ते म्हणजेच रेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमच्या कॅप्टन हरेश केनीनं. चेतन येतोय मॅन फ्रॉम चाविंद्रा दूरवरच्या टोकाकडून. सामना करेल फलंदाज विश्वनाथ जाधव मॅन फ्रॉम धानेव. पिटोचं दुसरं षटक मार्गस्थ होणार आहे. 3 क्षेत्ररक्षक आता मात्र आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करताना. चेतन षटकामधील पहिला चेंडू रिव्हर्स फटका आणि इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय डीप रिजनमध्ये आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात ओव्हरथ्रो. मात्र ओव्हरथ्रोच्या रूपाने धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जात नाही. 2 धाव पूर्ण होतात आणि धावसंख्या 2 ने वाढते. दर्जेदार थ्रो त्यांना पाहायला मिळाला. अगदी डीपमधून डायरेक्ट हिट झालं होतं. मात्र त्याच वेगानं जगदीश नाईक इथे 2 धावा कंप्लीट करत असताना आपल्या टीमसाठी धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळते आतापर्यंत 17. चेतनला कुठेतरी थांबवावं लागेल विश्वनाथ जाधव आणि जगदीश नाईकला, अन्यथा धोका आणि दबाव दडपण कुठेतरी येणाऱ्या बॉलर्सवरती वाढताना दिसेल. कारण पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात मिळाली आहे तुम्हाला सर. नक्कीच ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल चेतन ह्या गोलंदाजाला, कारण दोन्ही फलंदाज स्थिरावलेले आहेत, चांगली फटकेबाजी करत आहेत, जम बसलेला आहे आणि चांगली भागीदारी आपल्याला या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. ही भागीदारी मात्र ब्रेक करावी लागेल आणि ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल गोलंदाज चेतन याला. धावसंख्या पण दुसरं षटक मार्गस्थ असताना 17 धावा. तर 6 षटकांसाठी 30 मिनिटांचा वेळ आपल्याला दिलेला आहे, याचाही भान राखायचं आहे. चेतन गोलंदाजी मार्कवर दूरवरच्या टोकाकडून सामनागर फलंदाज विश्वनाथ जाधव. यावेळी विकेट टू विकेट हा चेंडू होता. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. चेंज ऑफ पेस हलवर चेंडू हाताळला होता आणि गतीला खूप आरकू शकला नव्हता फलंदाज विश्वनाथ जाधव. नक्कीच आता याच बॉलिंगची नितांत गरज आहे, कारण पार्टनरशिप अतिशय चांगली होती आहे. विश्वनाथ जाधव म्हटलं तर टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक सुपर डुपर स्टार, कमी वयामध्ये भरपूर मोठं नाव ज्यानं कमवलं आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती. यावेळी खूप शफल झाला होता आणि शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता.
चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, बॉडी लँग्वेजला ओळखून गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय चेतन पाटील ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती. नाही, अतिशय चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण देखील आहे बॉलर चेतन पाटीलचं. आणि समोर कोण आहे तो त्याचा विचार करत नाही आहे, तो त्याचं कौशल्य, त्याच्यामध्ये असलेलं पोटॅन्शियल जे ठासून ठासून भरलं आहे ते सिद्ध करत असताना, म्हणूनच म्हटलं जातं ना, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतील. चेतन पाटील सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा विश्वनाथ. यावेळी मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चांगलं बॅकअप स्वतःला झोकून दिलं होतं कर्णधार हरीश केने याने, आणि नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. वॉट अ फिल्डिंग हरीश केने. आणि आपण म्हणूनच म्हणतो ना, जिथे तुम्हाला वाटतं की आता सगळं काही संपलंय, तिथून विचार करण्याची नवी सुरुवात म्हणजे गोरसई क्रिकेट. आणि आपल्या टीमसाठी एक चांगली कामगिरी करत असताना टीमचा कॅप्टन हरीश केने 2 धावा वाचवतोय. नक्कीच स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं हरीश केने याने, आणि महत्वाच्या 2 धावा वाचवलेल्या आहेत. यावेळी रिव्हर्सचा फटका खेळलेला आहे, फलटी शॉट. मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे, फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला. अतिशय चांगली बॉलिंग होत असताना बॉलर तुम्ही पाहता चेतनच्या माध्यमातून असं म्हटलं जातं ना, क्यों डरे की जिंदगी में क्या होगा, हर वक्त क्यों सोचे की बुरा होगा, बढ़ते रहे मंजिल की और हम कुछ ना भी मिला तो क्या होगा, तजुर्बा तो नया होगा. आणि पहिल्या षटकामध्ये थोड्या रन्स एक्स्ट्रा आल्या. फिल्डिंगचा जर आपण ग्राफ पाहिला तो देखील थोडासा खराब होता. मग त्यानंतर इम्प्रूव्हमेंट, परिवर्तन ही काळाची गरज आहे जसं म्हटलं जातं ना, आता तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. कुणालजी दाते आमच्यासोबत जोडले जातात, हार्दिक स्वागत आहे आपलं. आफ्टर लॉंग टाईम आज पुन्हा एकदा एकत्रित काम करण्याची संधी. एक महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामांकित समालोचक, वेलकम इन BPL फायनल डे. नक्कीच, कारण पहिल्या 3 दिवशी त्यांचा आवाज आपण ऐकला होता, आणि पुन्हा एकदा ते आम्हाला जॉईन होतात. यावेळी मात्र हा चेंडूला फिरकून दिलेला आहे. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक याच्या बॅटमधून निघालेला वंडरफुल सिक्सर. अतिशय चांगला स्ट्रोक होता. टप्पा पडल्यानंतर बॉल कुठेतरी बॉडी लाईन आणि त्याला ऑफ स्टंपला येऊन थोडीशी जागा बनवली आणि चेंडू पाठवला. प्रचंड ताकद होती या फटक्यामध्ये. तसं आपण पाहिलं तर बॉल जसा बॅटवरती आला तसा लॉंग लेगमधनं सीमारेषा पार जात असताना जगदीष नाईकच्या बॅटमधून षटकार. सलामीला का प्रमोट केलं गेलं, प्रभुदेवा बॉईज भादवड हा संघ खेळतोय आणि अतिशय चांगली बॅटिंग होत असताना 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. सुरुवातीचे 5 बॉल राहिले ते म्हणजे बॉलर चेतनच्या नावावरती, मात्र शेवटचा एक चेंडू जिथे संधी मिळाली बास जगदीश नाईकला त्याच्या बॅटमधनं वंडरफुल षटकार येत असताना टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत 26 धावा. या मॅचमध्ये टार्गेट आहे तुम्हाला 77 धावेचं, म्हणजे अजूनही भरपूर काही बाकी आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 51 रनची गरज आहे. प्रति षटकामागे 12.75 ही सरासरी हवी आहे बॅटिंग करणाऱ्या प्रभुदेवा बॉईजला टार्गेट चेसडाऊन करण्यासाठी. आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये जर आपण पाहिलं 10 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. कधीही मॅचला पलटण्याची ताकद या टीमच्या बॅट्समन ठेवतात. मध्ये एखादं षटक चांगलं आलं तर नक्कीच पुन्हा एकदा या मॅचमध्ये एक चांगली स्थिती निर्माण करू शकते आहे टीम राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तर धावसंख्या 26, 2 षटकांची ते समाप्ती झालेली आहे. 13.00 ची सरासरी प्रभुदेव बॉईज संघाने आतापर्यंत राखलेली आहे, जे लक्ष आहे 77 धावांचा. दोन्ही मेंढेरी पॉवरच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 26 धावा. ऋषी पटेल येतोय. नक्कीच गरज होती आता अनुभवाची, कारण 2 ओव्हरमध्ये विकेट मिळाली नाही. धावा देखील 13च्या सरासरीनं 26 आल्या. आणि ज्यानं या भिवंडीमध्ये आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तब्बल 20 वर्ष क्रिकेट खेळताना एकही नो बॉल टाकला नाही. अगदी मी म्हणेल एक चांगली बॉलिंग करणारा बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय ऋषी पटेल. प्रचंड वर्षाचा दांडगा अनुभव या गोलंदाजाकडे, पण त्याचा फायदा कशा प्रकारे उचलेल राईस बिल्डर अँड डेव्हलपर्सची टीम. 77 धावेचं टार्गेट रोखत असताना प्रभुदेवा बॉईज भादवड टीम समोर. नक्कीच ऋषी पटेल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर, लिजंड क्रिकेटर. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. अनुभवाकडे नक्कीच हरीश केने गेलेला आहे, आणि ऋषी पटेल याने नक्कीच राईस बिल्डर्स आणि डेव्हलपर संघाला, खास करून हरीश केनेला या BPL स्पर्धेमध्ये निराश केलेलं नाही. कारण जेव्हा जेव्हा चांगले गोलंदाजीची अपेक्षा संघटकाने केलेली आहे आणि तेव्हा तेव्हा अपेक्षेवर उतरलेला आहे ऋषी पटेल हा गोलंदाज.
एक्सपिरियन्स कंपेनर ऋषी पटेल. याला अंधी अपचांदाने फटका केलेला आहे. स्वतः संघनायक तिथे होता आणि ही चूक केलेली आहे. नक्कीच ही चूक कदाचित महागडी ठरू शकेल, कारण सहज सोपा झेल होता आणि विश्वनाथ जाधव याला दिलेलं जीवदान कदाचित महागडं ठरेल ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. नक्कीच 2 वेळा संधी मिळाली, ती देखील विश्वनाथ जाधवला, जो कधी मॅचला कलाटणी देण्याची ताकद ठेवतो. ऋषी पटेलला का आणलं होतं कॅप्टननं विकेटसाठी, आणि कॅप्टनकडनं झाली आहे चूक, कॅचेस ड्रॉप झाल्या, तर त्याचा दबाव बॉलर्सवरती देखील येताना दिसेल. तर दरम्यान 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या सिंगल ओढून झाली ते 27 धावा. ऋषी पटेलला आपण पाहतो एक्सपिरियन्स कंपेनर गोलंदाजी मार्कवर आणि सफलता मिळून जवळजवळ दिली होती. मात्र आपण पाहतोय संघ नायक का हात आया था लेकिन मुंह नहीं लगा. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट होतोय, कारण चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. लेफ्ट आर्म बॉलर अतिशय चांगली बॉलिंग करत असताना टप्पा पडल्यानंतर बॉल उजवा स्टिकच्या अगदी काहीसा बाहेरून निघून गेला आणि इथे थांबवत असताना जे धावफलक अगदी वेगानं सुटलं होतं त्याला लगाम लावली आहे आतापर्यंत बॉलर ऋषी पटेलनं. ऋषी पटेल गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड गोलंदाजी करताना पुन्हा एकदा भूल बोलूया. या अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय, पडल्यानंतर बारच्या बाजूने हलतोय, स्विंग अँड मिस. वॉट अ ग्रेट बॉलिंग. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला, दुसरा बॉल बाहेर काढत असताना यासाठी तर जाणल्या जातं ऋषी पटेलला. म्हणूनच म्हटलं जातं ना तुम्हाला एक्सपिरियन्स इज गुड टीचर, आणि त्याचाच अनुभव फायदा घेत असताना ऋषी पटेल. यावेळी मात्र चेंडूला पंच केलेला, चेंडू हवेमध्ये, येस, आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करून दिलेला आहे ऋषी पटेल याने. हारिश केण्याला कुठली चूक तिथे मल्टी महेंद्राने केलेली नाही आणि मोठा विकेट आपण पाहतोय जो चांगल्या टच मध्ये होता. जगदीश नाईक याची गेली संपुष्टात. चांगली बॉलिंग होत असताना जे जाळं रचलं होतं, सुरुवातीला आपण पाहिलं की टप्पा पडल्यानंतर बॉल इन कटर, नंतर आउट कटर, आणि जो एक टप्पा थोडासा मागे टाकला आणि बरोबर फिल्डिंग सजवली होती. म्हणजे जिथे बॉलिंग होती आहे ना त्यानुसार फिल्डिंग इथे सजवली जाते आहे आणि त्यामध्ये फसवलं जगदीश नाईकला. पहिला धक्का लागलाय, आता मात्र प्रभुदेवा बॉईज भादवड टीमला आणि नो बासमन इंटर होतोय. या भिवंडी क्रिकेटच्या संघर्षाचे झेंडे ज्यांना अगदी महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या किंवा भारताच्या बाहेर अगदी कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन अटके पार रोवले. ओवळी गावाची शान वंडबॉब भिवंडी जयेश पाटील येतोय. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे आणि वंडरबॉय भिवंडी ओवली आचार्य जयेश पाटीलला मात्र आता फलंदाजीसाठी सज्ज होणार आहे. ऋषी पटेलला सुरुवातीला विश्वनाथ जाधवची देखील विकेट कुठेतरी मिळणार होती, तिथे फिल्डिंगची साथ मिळाली नाही. नंतर ऋषी पटेल सांगत असताना टूटा हुआ तारा सबकी दुआ पूरी करता है क्योंकि उसे टूटने का दर्द मालूम होता है. सुरुवातीला स्वप्न त्याचं कुठेतरी उद्ध्वस्त झालं, मात्र नंतर पुन्हा एकदा ऋषी पटेल सांगत असताना की अपयशांसमोर थांबेल आणि अडखळून संकटांना घाबरेल ते नाव ऋषी पटेल कसलं. त्यानं जगदीश नाईकला बाद केलं आणि आता विश्वनाथ जाधव त्याच्यासमोर सज्ज झाला बॅटिंगसाठी. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि एका फलंदाजाला बाद केलं आहे. ग्रेट कमबॅक फ्रॉम टीम राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तलवली. तर 20 चेंडूमध्ये अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे, कारण 77चं लक्ष आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे ऋषी पटेल. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. बॉडी लँग्वेजला चेंडू हाताला होता गोलंदाज ऋषी पटेल याने. हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका इथे चुकला होता, फटक्याची निवड चुकली होती. ऋषी पटेलला नक्कीच आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय, एक्सपिरियन्स कंपेनर आहे आणि भिवंडी क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकही नो चेंडू या गोलंदाजीने टाकलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लॉन्स गिब्स 309 विकेट, कपिल देव 434 विकेट, इयान बॉथम 383 विकेट, इम्रान खान 365 विकेट आणि डेनिस ली 355 विकेट घेतलेल्या. त्यांनी त्याही गोलंदाजाने एकही नो बॉल टाकला नव्हता. आणि इथे ऋषी पटेल आपण पाहतोय ज्या गोलंदाजी भिवंडी तालुक्याच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकही नो चेंडू हाताळलेला नाही.
यावेळी मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक आणि चेंडू होते सीमापार. 6 धावांसाठी षटकार. षटकार आला आणि टीमची टोटल 6 वेगानं फ्लॅग होईल. धावफलकावरती धावा अल्पेश गायकवाड अतिशय चांगली कामगिरी करत असताना मला माहिती देतात. 33 धावा फलकावरती लागल्यात आणि याच दरम्यान मागचे 6 दिवस ज्यांचा अतिशय सुंदर आवाज अँकरिंगच्या माध्यमातून आपण ऐकतोय अशा लेडी अँकर रेश्मा मयेकर यांचं आगमन होतं. वेलकम फायनल डे मध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 3 खेळ पूर्ण झाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती लागली आहे 33. या मॅच मध्ये टार्गेट आहे ते म्हणजेच 77 धावेचं, म्हणजे येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 44 रनची गरज आहे. आणि येणारी 3 षटकं या मॅच मधली कशी असतील नक्कीच आपण ऐकूया. सिद्दीकजी भावे आणि कुणालजी दाते यांना वेळेच्या संदर्भात लक्ष सुद्धा फर्स्ट वॉर्न तुम्हाला केलं जातं. राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमला सेकंड वॉर्न ज्यावेळी होईल त्यावेळी तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. बहुत धन्यवाद ओमकार शेट्टे, बहुत धन्यवाद सुभाष धुमाल. बहुत ही सुपर से ऊपर संडे और सुपर से ऊपर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत. जुड़ चुके हैं मेरे साथ आईपीएल मराठी की वेलवेट वॉइस मखमली आवाज़ कुणाल दाते और को एंकर रेशमा महेकर, साथ में एनएसटी लाइव के साहिल शेख भी जुड़ चुके हैं. आप सभी का हार्दिक स्वागत है. देखिए मैच अभी भी बना हुआ है, स्टिल मैच इज ऑन. 33 हुआ है. 3 ओवर की समाप्ति के बाद समय में कॉपरेट करना है. 30 मिनट का कैलकुलेटेड टाइम है और 3 ओवर में कितने चाहिए? 44. नेक टू नेट फाइट गोइंग ऑन. मोस्ट वेलकम द आईपीएल वेलवेट वाइस कुणाल दाते जी. थैंक यू. सो इज गोइंग टू बी चेतन पाटिल. थँक्यू. सुभाषजी धुमळ आणि ओमकार शेट्टे सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. 33 रन स्कोर बोर्डवर झालेत. जयेश पाटील JP बॅटिंग करण्यासाठी. यावेळेला जयेश पाटीलच्या बॅटमधून फटका चांगला आहे, स्लॉक स्वीप केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. यूज 6. ग्रेट शॉट. देखिए कुणाल सर, ये जो जयेश पाटिल का शॉट है इस पे वो सिग्नेचर करके दे सकते हैं. उनका फेवरेट शॉट घुटना टेक और सिक्सर देख. व्हाट अ शॉट ही प्लेड ओवर द मिड विकेट बाउंड्री. ग्लोरियस 6. चांगली बॅटिंग जयेश पाटीलची. 6 रनवर पहिला बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून 6 रन आलेले आहेत आणि तो दाखवतोय आता धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली आहे रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला. परंतु इथून देखील कमबॅक करणं गरजेचं आहे. रिक्वायर रन रेट 13.41 आणि आता करंट रन रेटचा विचार केला तर 12.32च्या सरासरीने बॅटिंग सध्या सुरू आहे. जयेश पाटील मैदानामध्ये गेल्या एक मोठा फटका त्याने सजवलाय. जगदीश नाईक ज्याने 15 रन केले या मॅचमध्ये, तो आउट झाल्यानंतर आता जबाबदारी पूर्णपणे जयेश पाटील आणि विश्वनाथ जाधव यांच्या खांद्यावर. विश्वनाथचा एक झेल सोडण्यात आला होता एक्स्ट्रा कव्हरला. पाहूया तो किती महागा ठरतो या मॅचमध्ये. कारण आतापर्यंत आपण पाहिलाय BPLचा इतिहास जर पाहिला मागच्या 4-5 दिवसांचा, तर जेव्हा कॅचेस सुटल्यात तेव्हा मोठमोठे उपद्रव झालेत आणि मोठमोठे संघ पराभवाच्या दाट छायेमध्ये गेलेत. परंतु आता रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ कशा पद्धतीने कमबॅक करेल हे सांगणारे हे षटक असेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, तोच चित्र, परंतु रिझल्ट यावेळेला जयेशच्या फेवरमध्ये नाहीये. लेग बाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 40. अच्छी वापसी की थी. लंबाई को खींचाता है देखते हुए कि जयेश पाटिल फिर से स्लॉक करना चाहते हैं. कुणाल, मुझे लगता है कि ये मुकाबला बहुत ही कट टू कट जाएगा. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने टार्गेट 77 रनचा आहे, शेवटच्या ओव्हरपर्यंत बॉलपर्यंत देखील ही मॅच जाऊ शकते आणि तसाच सामना प्रेक्षकांना अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने भिवंडी प्रीमियर लीग सीझन पहिला आहे आणि प्रेक्षक खुश आहेत. यावेळेला क्लीन बोल्ड, यू मिस, आय डेफिनेटली हिट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिक खाली, विश्वनाथ जाधव आउट. बहुत ही जबरदस्त गेंद. और विश्वनाथ जाधव के जो 2 कैचेस छूटे थे उन्हें मौका नहीं दिया. अराउंड द लेग्स बोल्ड हो गए. टिप्पा खाने के बाद गेंद, ये देखिए स्टंप गया मॉर्निंग वॉक के लिए. अगदी बरोबर आहे. सकाळच्या सत्रामध्ये क्या बात. मॉर्निंग वॉकसाठी हा स्टंप गेलाय. खूप चांगलं विश्लेषण इथे करत असताना सिद्दीक भाबे यांच्याकडे अनुभव भरपूर प्रचंड आहे. गेले अनेक वर्ष सातत्याने भिवंडी क्रिकेटमध्ये त्यांचं समालोचन सिटी क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, आणि जिथे सिद्दीक भाबे नसतात ती स्पर्धा अपुरी असते असंच वाटतं.
आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे कमेंट्स देत असताना 40 रन झालेत. विकेट आता गमावलेली आहे. बॅट्समन आउट होतोय. विश्वनाथ जाधव जो धानिवचा खेळाडू होता पालघर जिल्ह्यातील, 40 रन झाले स्कोअर बोर्डवर. एक आयकॉन खेळाडू, जो ऑल इंडिया आयकॉन खेळाडू तुम्ही खेळवता या स्पर्धेमध्ये, आणि त्याचमुळे चर्चेमध्ये आली ही लीग. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये घर करून गेली ही लीग. आज आपण पाहतोय महाराष्ट्रातला प्रत्येक मोठमोठा खेळाडू, मोठमोठा स्टार या स्पर्धेमध्ये खेळताना दिसला. काहींनी खूप चांगला परफॉर्मन्स दिला, काहीवर आपल्या भिवंडी नगरीतले खेळाडू तुटून पडले. आणि मला माहिती आहे विजय पावलेचे ते 2 षटक तो नक्की विसरेल, कारण 50 रन याच भिवंडी नगरीमध्ये याच खेळाडूने त्याच्या विरुद्ध केले. यावेळेला फटका चांगला आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आगरी राजा पोगावचा जिथे डगआउट आहे तिथे बॉल जातोय, तोपर्यंत 1 रन मिळेल नवीन आलेला बॅट्समन श्याम चौधरी याला. Yes, nicely played, tucked away on the onside by Rock of Timgar, Shyam Chaudhary. श्याम मैदानामध्ये आलाय. याच्याकडे देखील क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. जयेश पाटील बरोबर आता एक इनिंग बिल्ड करणं गरजेचं आहे. मैदानामध्ये अजूनही मला वाटतं 38 रन 36 रनची आवश्यकता आहे. फुलटोस बॉल. जयेशला या लेंथवर बॉलिंग तुम्ही करू शकत नाही. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येट्स इज मॅक्सिमम. षटकार. वाले थे, उन्हें पता था कि ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. 6 रन स्कोर उछलता हुआ पहुंचा इस वक्त 47 रनों पे 47. क्या बल्लेबाजी कर रहे वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल. इस वक्त अल्ताफ बाली सर हमसे जुड़ चुके हैं. हम आपका खैर मकदम करते हैं भिवंडी प्रीमियर लीग में. 13 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता. रन झाले 47. 47 लॉस ऑफ 2 विकेट. 13 बॉल 30 रन. हा बॉल खूप महत्वाचा आहे या मॅच मधला. जयेश पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. 3 बॉल त्याने फेस केलेत. हा बॉल सोडून दिलाय जयेशने विकेट कीपर साठी. आणि इथे पहा अंपायरचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. म्हणजे या मॅच मध्ये अजूनही चुरस झुंज कायम आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 30. आणि वेळ झाली आहे आता 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर भिवंडी प्रीमियर लीग स्ट्रॅटेजिक टाइम आउटची. 2 मिनिटाचा वेळ मिळेल. यस, देखिए अभी भी मैच काफ़ी बना हुआ है. 12 गेंदों में 30 रन चाहिए. जयेश पाटिल बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. कुल मिलाकर उन्होंने 2 डॉट गेंदें खेली है, 2 सिक्सर लगाए, लेकिन साथ में उनके श्याम चौधरी है. आप सभी का हार्दिक स्वागत है. अजमल नासिककर हमसे जुड़ चुके हैं, फोकस मैन. आपका भी स्वागत. किरण पाटिल मोहिले गांव के हमारे बीच आ चुके हैं. आपका विशेष स्वागत है भिवंडी प्रीमियर लीग में. यस, जय बजरंग ए स्पोर्ट्स के वो बाहर जो मैचेस रहते हैं उसके पैकर हैं. तारिक रईस साहब वीआईपी डाइस पे हैं. देखिए ये जो सक्सेस है कुणाल दाते, इसके लिए मैं तमाम टीमों को और उनके ओनर्स को थैंक्स करना चाहूँगा, जिनकी वजह से इतना ज़्यादा बीपीएल सुपर से ऊपर हो गया है. आइए हम सभी को थैंक्स कहते हैं. साइंस स्पोर्ट खारबाओं के लिए महेंद्र पाटिल, अक्षय पाटिल. एबी स्पोर्ट्स के लिए अल्ताफ बाली, नईम शेख. एसके एंटरप्राइजेस के लिए रशीश अग्रवाल, शुमैल सुसे. रईस बिल्डर एंड डेवलपर के लिए तारिक रईस. देवा टाइगर पड़गा के लिए सुजीत ढोले और पराग पाठोले. मैगी 11 के लिए मांगीलाल पालीवाल. वियान मित कुमार के लिए पद्माकर चौधरी, दिनेश चौधरी. बालाजी ग्लोबस के लिए वीरेन दयानंद चोरगे. चैलेंज स्पोर्ट्स के लिए मयूर विलास पाटिल. आरके फ्रीट एंड एमजे स्पोर्ट्स के लिए फुरकान बुबेरे. अगरी राजा पोगांव के लिए तेजस पाटिल और प्रभुदेवा बॉयज़ के लिए प्रभुदास मदन बुआ नाइक. ये 12 हीरे जो एक खूबसूरत हार बन गया है. साथ ही साथ हमारे छोटे भाई और डैशिंग डायनामिक नईम शेख हमसे जुड़ चुके हैं. आपका इस्तकबाल.
मरता क्या ना करता ऋषि पटेल, ये ओवर है कुणाल दाते, ये ओवर मैच की दिशा और दशा दोनों तय करेगा, क्योंकि 12 गेंदे 30 रन 8 विकेट हाथ में है और लग रहा है मुझे कि ये मुकाबला आखिरी ओवर बल्कि आखिरी गेंद तक भी जाएगा. अगदी बरोबर आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये देखील खूप चांगली बॉलिंग ऋषी पटेल यांच्या माध्यमातून राहिली. एक्सपिरियन्स भरपूर आहे या खेळाडूकडे. आणि मगाशी माहिती देत होते सुभाषजी धुमाळ की 20 वर्षाच्या क्रिकेटमध्ये नो बॉल कधी टाकलेला नाहीये. फास्ट करा, घाई करा, ही नम्रतेची विनंती वारंवार तुम्हाला आम्ही सांगतोय. फर्स्ट वॉर्निंग देण्यात आलेली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला. ऋषी पटेल ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलिंग करताना दिसतील श्याम चौधरीच्या समोर. लोअर फुलटोस बॉल स्वीप केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार पहिल्या बॉलवर. प्रॉपर टायमिंग श्यामच्या बॅटमधून. ये देखिए बहुत जल्दी अपने आप को झुका दिया था, पैरों को फोल्ड किया और घुटना टेक और सिक्सर दे. कमाल का शॉट स्लॉक किया मिड विकेट के ऊपर. खूप चांगला फटका, स्लॉक स्वीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन इथे मिळतात श्याम चौधरीच्या खात्यामध्ये आणि आता रन करायचे 11 बॉल मध्ये 24. दबाव असेल ऋषी पटेल यांच्यावर. पहिल्याच बॉलवर 6 आलाय श्याम चौधरीच्या बॅटमधून. कमबॅक चांगलं होतंय या मॅच मध्ये. प्रभुदेवा बॉयजचं बॉल तयार. हा बॉल आता मात्र शरीराचा वेध घेतोय आणि पहा षटकाराचं प्रत्युत्तर त्यानंतर डॉट बॉलने दिलं जातं. हीच तर खरी खासियत आहे ऋषी पटेल यांची. हिम्मत हारत नाही हा बॉलर शेवटपर्यंत. चांगली बॉलिंग. Yes, he have a lot of experience behind him, and last one was a slower one, and beat Shyam Chaudhary. 2 बॉल आतापर्यंत टाकलेत. अजूनही या मॅच मध्ये चुरस रंगत कायम. 10 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता. हा फुलटोस होता. इथे मेजवानीचं स्वरूप. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल जातोय 6 रनसाठी आणि अंपायरचा सिग्नल आहे नो बॉल. रन मिळतील 7. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. भूलना चाहेंगे ऋषि पटेल इस गेंद को. करेला और ऊपर से नीमचरा अपने आप से नाराज है, लेकिन कहा जाता है कि सांप गुजर जाने के बाद लकीर पीटने से कुछ नहीं होता है. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन पेंडिंग आहे. कमरेपेक्षा जास्त उंची इथे गाठली का या बॉलने रेफर करण्यात आलेला आहे ऑनफिल्ड अंपायर कडून हा निर्णय. कारण आतापर्यंत 20 वर्षाचा इतिहास आपण सांगत होतो की नो बॉल टाकलेला नाहीये आणि इथे कदाचित नो बॉल आहे का. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल टाकलेला नाहीये आणि आता फ्री हिटचा बॉल असेल का नेक्स्ट हे आता आमचे अंपायर डिसाइड करतील. नो बॉल आहे. कमरेपेक्षा जास्त उंची. रन मिळतील 7 आणि आता या मॅच मध्ये दमदार कमबॅक प्रभुदेवा बॉयजचं. खास करून श्याम चौधरी काय बॅटिंग करतोय. अब हम कह सकते हैं कि दबाव इस वक्त रईस बिल्डर एंड डेवलपर्स स्पोर्ट्स पे, क्योंकि पिछली 3 गेंदों पर आप देखेंगे तो 2 गेंदों पर 13 रन आए. मैच शुरू किया जाए और समय के लिए आपको एक ऑफिशियल वार्न किया जा चुका है. भरपूर टाइम घेतलाय राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तुम्ही आपल्याला लगातार वॉर्निंग इथे येत आहेत आमच्या पंच कमिटीकडून. रन झालेला आहे स्कोर बोर्डर 60. या मॅच मध्ये अजूनही 10 बॉल मध्ये रन करायचे 17. 10 बॉल आणि 17 रन हे समीकरण. ऋषी पटेल टू श्याम चौधरी. आणखीन एक मोठा धमाका. आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक दमदार षटकार. जिसका मुझे मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है और ये ओवर जो दिशा और दशा तय करने वाला था, दोनों बैट्समैन ने भी ठान लिया था कि यहाँ से ही शुरुआत करना है. अगदी बरोबर आहे. त्याच पद्धतीने इथे सुरुवात झाली. त्याच पद्धतीने खेळ झाला श्याम चौधरीचा. 5 बॉल मध्ये 19 रनची खेळी. बहारदार खेळी त्याने साकारल्याने आता 11 रनची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संकटामध्ये होती टीम प्रभुदेवा बॉयज, परंतु आता तारताना त्या संकटामधून बॅट्समन श्याम चौधरी. संकट प्रत्येकाला येतात. काही जण हार मानतात तर काही जण लढायला उभे राहतात. हा खेळाडू लढवय्या आहे.
हा खेळाडू लढलाय या मॅच मध्ये. जयेश पाटीलच्या बरोबरीने असं वाटलं की जयेश पाटील एका वेगळ्या भूमिकेमध्ये असेल, परंतु श्याम मैदानामध्ये आल्यानंतर त्याने प्रेशर येऊच दिलेलं नाहीये दुसऱ्या बॅट्समन्सवर. Yes, Kunal Datte, don't forget he is the rock of Temgar, one of the killer stick batsmen in tight situation. अगदी बरोबर आहे आणि त्याच पद्धतीने नावाप्रमाणे खेळ करताना दिसतोय. उंची लहान परंतु कीर्ती महान. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करताना दिसतोय, ताकद जोगतोय. हा बॉल आता मात्र पिचिंग झाल्यानंतर अंपायरचा सिग्नल येतोय वाईड. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. अंपायर डिसिजन विल बी फायनल. डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. वाईड बॉलचा इशारा इथे केलाय. Yes, line belongs to umpire. One to score now. Score moves up to चला अंपायरचा डिसिजन आलेला आहे. वाईड बॉल घोषित केला. मॅच चालू करा. अंपायर डिसिजन विल बी फायनल. please no arguments with umpires. Umpire decision is the last and final decision. फील्डिंग लगाना है आपको. अंपायर निर्णय अपना देंगे. रईस अपनी अपनी जगह पे जाना है तमाम खिलाड़ियों को प्लीज. वाइड. तो वाईट बॉल घोषित केला होता आणि वाईट बॉलच आहे. दोन्ही अंपायरचं मत इथे स्पष्ट करत असताना आमचे ऑनफिल्ड अंपायर. आता रन मध्ये वाढ होईल. रन झालेले आहेत 67. 67 रन करायच्या 10. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 बॉल मध्ये 10 रन. हे समीकरण या मॅच मध्ये प्रभुदेवा बॉयज भादवड या टीमच्या समोर रईस बिल्डर अँड डेव्हलपर्स या मॅच मध्ये खेळत असताना एक चांगला सामना प्रेक्षकांच्या समोर 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. श्यामसाठी हा बॉल आता मात्र बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे करत असताना ऋषी पटेल थोडंसं महागडे षटक राहिलंय. सिद्दीक सर हे ऋषी पटेल यांचं. बिल्कुल अगर हम रईस बिल्डर एंड डेवलपर की बात करें तो उनके लिए बहुत ही खराब न्यूज़ है क्योंकि यहाँ से मैच टर्न होने जा रहा है. यावेळेला आणखीन एक मोठा फटका. हाई बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. इट्स अ ह्यूज हिट 6. This is the great batting. This is the great batting from Rock of Timgar. और इस ओवर में बहुत महंगे साबित हो रहे हैं ऋषि पटेल और जीत की सुगंध अब लग चुकी है यहाँ पर प्रभुदेवा बॉयज को. स्कोर 73 रन झालेले आहेत. फक्त 4 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. फक्त 4 रन करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 7 बॉलमध्ये रन करायचे 4. बॅट्समन पुन्हा एकदा तयार. याच ओव्हरमध्ये मॅच संपवेल का श्याम? यावेळेला आणखीन एक मोठा फटका. मॅच इथे समाप्त होते. याच ओव्हरमध्ये सामना संपला आणि प्रभुदेवा बॉयजने आणखीन एक विजय मिळवला या मॅच मध्ये रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या विरुद्ध. कॉन्ग्रॅच्युलेशन प्रभुदास नाईक एंड देवेंद्र नाइक एंड प्रभुदेवा बॉयज. हार्ड लक तारिक रईस. जाते जाते ऋषि पटेल काफ़ी महंगे साबित हुए और उन्होंने इस ओवर में 31 रन दे डाले. मॅच समरी आपल्या स्क्रीनवर 76 रन केले होते रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने. महेंद्र मागेने खूप चांगली इनिंग पेश केली होती. 25 रनची. आतिश भांबरे 13, हरीश केने 13, साहिल शेख 11, विश्वनाथ जाधवने 2 ओव्हर टाकले होते 17 रन 3 विकेट. त्यानंतर धनराजने 2 ओव्हर 21 रन 3 विकेट. उमेश नाईक 1 विकेट. सर्वाधिक महागडे षटक होतं दर्शन पाटील यांनी देखील 1 ओव्हरमध्ये 12 रन. आणि ज्या वेळेला चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरली प्रभुदेवा बॉयज 79 रन केले. काय बॅटिंग केली श्यामने. 8 बॉलमध्ये 31. विश्वनाथ जाधवने 18, जगदीश नाईकने खूप चांगला स्टँड दिला 15 रन आणि जयेश पाटीलने पहिल्या बॉलपासून आक्रमण केलं. चेतन पाटील 2 ओव्हर 24 रन 1 विकेट. ऋषी पटेल
आणि आतिश भांबरे. ऋषी पटेल भरपूर महागडा ठरला. प्रभुदेवा बॉईजने हा सामना 8 विकेटने इथे जिंकला आणि आज पहा वाढदिवसाचं गिफ्ट दिलंय धन्यवाद. प्रभुदेवा बॉईजला. श्याम चौधरीचा आज वाढदिवस आहे आणि जाऊया आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. धन्यवाद. आइए हमारे बीच दो मान्यवर से उनका हम सत्कार सम्मान और स्वागत करने जा रहे हैं. बहुत ही क्रिकेट के चहीते किरण पाटिल मोहिली गांव टिटवाला. आइए मैं नईम शेख आपसे कहूँगा कि उनका सत्कार सम्मान और स्वागत करें. किरण जी हमारे सत्कार को आपको स्वीकार करना है. उन्हें मोहिली गांव टिटवाला क्रिकेट के बहुत बड़े पैकर हैं. उन्हें प्रेम बड़ी शॉल और पुष्पगुच्छ दिया जा रहा है. आखिरी दिन तक हमारा साथ निभाने वाले और एक्स कैप्टन ऑफ पॉइनियर अशफाक पनवेलकर साहब हैं. आइए हम अशफाक पनवेलकर जब बिशन सिंह बेदी भारत की कप्तानी करते थे 1978 में, जब अशफाक पनवेलकर ने कप्तानी की थी. आइए दोस्तों, सुपर से ऊपर संडे, सुपर से ऊपर पहला मुकाबला. आइए प्रेजेंटेशन सेरेमनी सुपर संडे में, और मुझसे जुड़ती हुई को एंकर रेशमा महकर. मोस्ट वेलकम रेशमा. आइए मैं किरण पाटिल जी मोहिली गांव के तारिक रईस हमारे ओनर और एक्स यूआर बीएनएन कॉलेज देवेंद्र नाइक जी, तीनों से रिक्वेस्ट करता हूं कि आपको हमारे प्रेजेंटेशन बॉक्स से जुड़ जाना है. किरण पाटिल मोहिली बहुत मशहूर पैकर और एक्स यूआर बीएनएन कॉलेज और डैशिंग डायनामिक तारिक रईस. मोस्ट वेलकम किरण जी. देवेंद्र नाईक मोस्ट वेलकम अँड तारिक रईस खुश आमदीद. भिवंडी प्रीमियर लीग 2021 आणि आज आहे आमचा फायनल डे आणि फायनल डेची ही होती पहिली लढत आणि येस प्रभुदेवा बॉईजने आपला ठणठणीत विजय BPLच्या या मैदानावरती ठोकलेला आहे असंच आपण बोलू शकतो. सो येस आता आपण वळणार आहोत प्रेझेंटेशनकडे आणि सगळ्यात आधी कॅच ऑफ द मॅच. Catch of the match is sponsored by Jitu Manerkar, goes to Wonder of Bhiwandi, Jagdish Naik. बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर जगदीश नाईक. आणि बेस्ट कॅच ऑफ द मॅचचं जे पुरस्कार आहे ते जितू मानेरकर यांनी स्पॉन्सर केलेला आहे. तारिक रईस यांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते कॅच ऑफ द मॅचचं हे जे अवॉर्ड आहे ते द्यायचं आहे. गिफ्ट हॅम्पर. कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर आहे सुपर 4 ऑफ द मॅच. Super 4 awards goes to one of the classical stroke played by Kalpesh Patil urf Bablu. Kalpesh Patil, come forward please. Super 4. सुपर 4चं पारितोषिक O2 लाईव्हचे फयाज अन्सारी आणि शाहिद पापा यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. O2 लाइव पानी, दुल्हन वही जो पिया मन भाए. O2 लाइव पानी आपकी प्यास बुझाए. आणि नक्कीच प्रभुदेवा बॉईजचे ओनर दिनेशजी चौधरी, सॉरी देवेंद्र देवेंद्रजी नाईक यांच्या शुभ हस्ते आइए सुपर 6 ऑफ द मैच. और सुपर 6 लगाने वाले खिलाड़ी हैं जिन्होंने सुपर बल्लेबाजी की. सुपर से ऊपर खिलाड़ी रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी. बर्थडे बॉय येस, त्याचा वाढदिवस सुद्धा आहे श्याम चौधरी. आणि श्याम BC4 यांनी हे जे पुरस्कार आहे ते स्पॉन्सर केलेलं आहे. लेदर बॅग सुपर 6 ऑफ द मॅच श्याम चौधरी. आणि मी विनंती करते माननीय श्री किरणजी पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते ही जी लेदर बॅग आहे
ती श्याम चौधरीला द्यायची आहे. BC4 यांनी स्पॉन्सर केलेली लेदर बॅग. श्याम, कॉन्ग्रॅच्युलेशन्स. और दोस्तों बारी है बीपीएल के इस मैच के मैन ऑफ द मैच की, और शाम तो बहुत सुहानी रहेंगी, सुबह का आलम यह है, लेकिन मैन ऑफ द मैच है. सुबह में भी वैसे खेलते हैं, शाम में भी वैसे खेलते हैं. द रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी. येस, आज वाढदिवस आहे तर गिफ्ट्स तर भेटायलाच पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या उद्या श्याम चौधरीसाठी. आणि आपण बघू शकता रईस तारिक रईस तारिक रईस साहेब यांच्या शुभ हस्ते अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर, देवेंद्र नाईक माजी UR BNN कॉलेज, गिफ्ट वाउचर फ्रॉम अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन. किरण पाटील फ्रॉम मोहेली देते हुए. आणि त्यानंतर आहे फर्स्ट एड किट, मेडिकल किट, जे स्पॉन्सर केलेलं आहे आराध्या मेडिकलचे मुकेश नांदुरकर साहेबांनी. आणि पुन्हा आपण पाहू शकता तारिक रईस साहेबांच्या शुभ हस्ते मास्क, सॅनिटायझर, आणि त्यासोबतच केतन पाटील यांच्या शुभ हस्ते मेडल, जे स्पॉन्सर केलेलं आहे आराध्या मेडिकल मुकेश नांदुरकरांनी. आणि आपल्या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक आर्ट 2 चे पल्लनभाई यांनी स्पॉन्सर केलेली ही BPL ची लकलकी ट्रॉफी. बहुत धन्यवाद तमाम मान्यवर का जुड़ने के लिए प्रेजेंटेशन बॉक्स में विशेष धन्यवाद. पुन्हा श्याम एकदा चौधरी. मान्यवरांचे आभार. पहिला- येस, हिअर वी हॅव बर्थडे बॉय. एकदा जोरदार टाळ्या उद्या श्यामसाठी. सो फर्स्ट ऑफ ऑल वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, BPL च्या शुभेच्छा तुला वाढदिवसा. सांग काय सांगायचंय, कसं वाटतंय बर्थडेच्या दिवशी इतके सारे गिफ्ट्स घेऊन चाललाय. ॲक्च्युली मी तर भिवंडीमध्ये असं बघितलं आहे, कोणाचा बड्डे म्हणजे मॅच असली का ज्याचा बड्डे असतो त्याची मॅच जिंकणं खूप अवघड असतं, पण मॅच जिंकली आणि मी स्वतः जिंकून दिली, मला खूप आनंद झाला. ये बताइए कि इस जीत को आप किसके नाम देंगे, टीम के नाम. और क्या लगता था चेसिंग में आपका साथ किसने अच्छा निभाया? जयेश पाटिल ने भी अच्छा साथ नहीं पाया और विश्वनाथ ने भी थोड़ा बहुत अच्छा खेला. तो दोस्तों ये थे इस मैच के मैन ऑफ द मैच श्याम चौधरी. मैं वो सिद्दीक बाबे को इनकर रेशमा महेकर के साथ आपको वापस लिए चलता हूँ. नक्कीच. आणि आता पुढच्या मुकाबल्यासाठी होणार आहे टॉस, आणि वळणार आहोत आपण टॉस बॉक्सकडे.